गुड मॉर्निंग फ्रेंड. जगदंब अन्वीस टिफिनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर ही आहे नवीन दिवसाची छान अशी सुरुवात. तर आज मी करत होते आपले 2 दूध नेहमीप्रमाणे तापत आहेत आणि अन्वीला आज मी बनवत होते थालीपीठ. तर अशा प्रकारे कांदा चिरून घेतलेला, कोथिंबीर चिरून घेतलेली आणि सिंपल असं करत होते. हिरवी मिरची, ओवा आणि कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि हे ओवा, जिरे मी काही वाटून नव्हतं घेतलं. आय थिंक याच्यामध्ये टाकलेलं आहे का तर हे पीठ आईंनी करून ठेवलेलं आहे, दळून ठेवलेलं आहे. तर या पिठामध्ये काही गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि अजून थोडेफार पीठ किंवा काहीतरी ॲड केलं असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि हे पीठ आम्ही असं दिवाळीच्या आधीच दळून आणलेलं आणि अशा प्रकारे दळून मग याच्या फक्त मीठ आणि थोडंसं थोडीशी चिमूटभर हळद मी मिक्स केलेली आणि कोथिंबीर आणि कांदा टाकून अशा प्रकारे थालीपीठ पीठ मळून अशा प्रकारे थालीपीठ कापडावरती मी थापून घेतलेलं. तर हे थालीपीठ खूपच चविष्ट असं लागतं, खूपच सुंदर. आम्ही नाश्त्यालाही सर्वांसाठी त्याच्यानंतर मी सेपरेट असं पीठ टाकून आम्ही थालीपीठच बनवलेले. तर खूप असं थालीपीठ सुंदर झालं होतं. पण आम्हाला करताना थोडा टाईम होता त्यामुळे मी लसूण, जिरी, ओवा आणि हिरवी मिरची वाटून टाकलेली आणि अशा प्रकारे हे थालीपीठ तयार. याच्यामध्ये तुम्ही काकडीही किसून टाकू शकता, भोपळाही हिरवा किसून टाकू शकता, भाज्या तुम्हाला जे आवडतील त्या तुम्ही किसून टाकू शकता याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे तूप सोडलं होतं, खूपच सुंदर आणि खमंग असं भाजून घ्यायचं आणि कापडावरती थापून तव्यावरती टाकायचं. मग चिटकत वगैरे नाही. तवा एकदम छान तापून त्याला थोडंसं आधी तेल लावून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर थालीपीठ टाकायचं आणि अशा प्रकारे थालीपीठ आलटी-पलटी करून त्याला छान असं खरपूस असं मस्तपैकी भाजू द्यायचं आणि खूप सुंदर लागतं खायला थंडीमध्ये. आता गरमागरम थालीपीठ, लोणचं, दही किंवा हिरवी चटणी याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. आणि अशा प्रकारे अन्वीचा टिफिन रेडी होता. ॲपल होतं. आता हा शेवचा लाडू आहे, त्याला ती मोतीचूरचा लाडू म्हणते. थालीपीठ, दही अशा प्रकारे होता आज अन्वीचा हेल्दी असा टिफिन. तर कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. आता मी माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव चेंज केलं आहे, दिघे व्लॉग म्हणून टाकलेलं आहे आणि प्रियंका आणि दिघे तर आपल्या यूट्यूबचं नाव आहे. तर सबस्क्राईब माय चॅनल. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. बाय बाय.